शिवाजी महाराज की. धुक्याची चादर पांघरून बसलेला रांगणा किल्ला बघायची माझी तीव्र इच्छा झाली. आणि मग काय, माउंटन ॲडव्हेंचर तर्फे आयोजित रांगणा ट्रेकला हजेरी लावली. कोल्हापुरातून सकाळी 6च्या सुमारास आम्ही बाहेर पडलो आणि खिडकीतून बाहेर बघत असताना सहज मनात विचार आला, आपण बरेचदा दूरवर फिरायला जातो, पण इथं आपला कोल्हापूर जिल्हा जेवढा भारी आहे तो आधी पेंजून काढायला पाहिजे. आमचा ट्रेक रेग्युलर रूटवरून न जाता शिवरायांच्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वाटेवरून जाणार होता. या गोष्टीचा मला विशेष आनंद झाला. जंगलातून पायवाटेनं जाणं, नेचर सोबत पूर्णपणे कनेक्ट होणं, मला वाटतं यासारखं दुसरं सुख नाही. आणि माणूस एकदा का मनापासून निसर्गाशी एकरूप झाला की कुठलं आलंय टेन्शन आणि डिप्रेशन. कारण माणूस निसर्गाशी कनेक्ट होत असताना स्वतःशी कनेक्ट होत असतो. आणि म्हणूनच जन्माला येऊन आयुष्यात जमेल तितके ट्रेक नक्कीच केले पाहिजेत, या मताची मी आहे. चिक्केवाडीसारखं सुंदर गाव ओलांडल्यानंतर जसजसा गड जवळ येऊ लागला तेव्हा मनाचा ताबा थेट इतिहासाने घेतला. छत्रपती शिवरायांच्या काळात काय रुबाब असेल या रांगण्याचा. रांगणा म्हणजेच प्रसिद्ध गड. कोल्हापूर सिंधुदुर्गच्या सीमेवर असल्यामुळे हा किल्ला मुळातच हिरवाईनं नटलेला आहे. मूळ किल्ला 12व्या शतकात शिलाहार राजा भोज दुसरे यांनी बांधल्याचं समजतं. जेव्हा राजा आग्र्याच्या कैदेत अडकले होते तेव्हा शत्रूने गड बळकावण्याचा प्रयत्न केला. अशा बाक्या प्रसंगी स्वतः राजमाता जिजाऊंनी खास मोहीम आखून किल्ला यशस्वीरित्या पुन्हा स्वराज्याच्या ताब्यात आणला. त्यामुळे जिजाऊंचा करारी बाणा आणि शिवरायांच्या पराक्रमाचा जिवंत साक्षीदार म्हणजे रांगणा. असा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या गडकिल्ल्यांचं खरंच संवर्धन झालं पाहिजे. तसंच गडावर कुठल्याही प्रकारचा कचरा न करण्याच्या वैयक्तिक जबाबदारीची जाणीव सुद्धा आपल्याला असली पाहिजे. गड चढत असल्यापासून पाऊस असायला पाहिजे राव, हा माझा धोशा चालूच होता. आणि अखेर गडावर पोहोचल्यानंतर जी पावसानं हजेरी लावली, तुम्हाला सांगते आमचा गड उतरून झाला तरी त्यानं थांबायचं नाव घेतलं नाही. आणि म्हणूनच रांगण्याचा हा ट्रेक माझ्यासाठी जितका भन्नाट तितकाच अविस्मरणीय ठरला.